हॅलो. काय करते? काय नाही बसले. गुडी काय करते? गुडी हाय ना. कॉलेजला गेली नव्हती का? गेलती ना. हा. काय म्हणता मग? काय रे सहज केलता असं. बरं आहे का तुमचं? हा बरं आहे. काय म्हणते ड्युटी? काही ऑफिसमध्येच आहे ना. सकाळी तर फोन नाही केला तू? नाही केला. काम होतं जरा मग त्याच्यामुळे नाही केला. ते दाजीन ते आलते काय घरी? का तुम्हाला फोन बिन आलता का? हा तायडीचा आलता फोन. हा वय. पोरीबद्दल बोलत होते. काय म्हणले मग? पोरगी द्या म्हणते पोराला. हा का? काय माझं तर डोकंच बंद पडलं हो. काय करावं? मग द्यायची का तुमच्या मनात आहे का? अरे द्यायला काय नाही, मत चांगलं आहे, दाजी चांगलं आहे, सगळं गावातली गावात आहे. अरे पोराला नोकरी नाही काही नाही काय. माझं तर म्हणणं विचारलं नाही तुम्ही. हा काय सांग ना, तुला काय? मला नाही द्यायची तिथं पोरगी. का बरं नाही द्यायची? अरे बरं आहे लिहिलं. हे बघा, तुम्हाला द्यायची असली तर मग तुम्ही तुमचं बघा, मला काही मध्ये घेऊ नका. बरं जाऊ दे, बघू आल्यावर येणार 2 दिवसांनी सुट्टीवर आल्यानंतर बघू. मग दाजीला त्यांना फोन करू, बघू काय असं ते. बरं बरं चालतं. काही फोन बिन आलाच परत काही म्हणू नको आणि तिची काळजी घे. हा हा चालते आहे का तिथे तेव्हा? हाय पण लांब आहे. बरं ठीक आहे. हा ठेवू का? थांबा थांबा ऐका ना. हॅलो. काय झालं? मी काय सांगते ऐका. काय? तुम्हाला द्यायची तर द्या पोरगी, पण मला शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही. समजलं का? बरं तू नको टेन्शन घेऊ, बघू आल्यावर तिथे. जाऊ दे. हा ठेवा मग. हा ठेव. भावाला फोन करते काय? नाहीतरी चुगल्या लावायलाच. पप्पाला फोन लावती काय? मी पण बघते. माझा फोन घेतलाय म्हणून बघून घेते मी कोणाला लावायचं त्याला फोन लावत. यायला बाण किती वेळचा फोन केला राव. काय टाइम किती झाला, किती वेळ मला बोलवले नाही ना. कहून काय नव्हतं, कुठे गेलाय काय माहिती, कधी येतोय काय माहिती. इथे किती वेळ झाला, मला टाइम काटा आलाय. बसू आता काय बसला काय रे, किती वेळ झालाय बघ बरं. टाइम मला इथं बोलवलंय, काय झालं काय भाऊ? तू समजा मज्जा बिज्जा काढतो तू, गुड्डी बिड्डी सोबत फिरतो तिकडे कॅफे बिफे. कायची मज्जा? तू गेला तिथून सगळं मोठं मॅटर झालंय भाऊ. आता तुझी माझ्यासोबत झालं का नाही काय? कायचं? तुम्ही मस्त कॅफे बिफेत गेले तिकडे, तुम्ही गाडीवर मी बघितलंय. तुला माहिती काय आलं? काय? अरे आम्ही दोघं चाललो होतो. हा ते काय कोणीतरी साड्या सांगितल्या त्या गुड्डीच्या मम्मीला. कोणी रे? हा काय माहिती कोणी सांगितलं. गुड्डीला मारले बिना कामाचं राव. कमून मारले? मी माझ्या पप्पाकडे गेलो. हा. पप्पाला सांगितलं. माझ्या पप्पा त्यांच्या घरी त्यांचे मक्कर भांडणं राडा, एकामेकाला मारामारी झाली आणि त्याच्या आईने गुड्डीला कोंडून ठेवले राव. काय बोलतो? हा राव, गुड्डीला कोंडून ठेवलं. अरे मग मला फोन करायचा ना. त्या टाइम मला टाइम होता का? इथं एवढा राडा चालला होता. आता बघ तुलाच मदत करायची भावा माहिती. अरे मी म्हणलो तुम्ही मस्त गाडी बिडी गेले कॅफे बिफे, तुमचं तर नियोजन झालं असं तिकडं. सगळा राडा होऊन बसलाय. तुला मदत करायची. मी ना पप्पा बंडल आणलाय. कायचा? फक्त पैशाचा बंडल आणलाय. काय बोलतो दाखव. तुला 5,000 रुपये देतो. 5 फक्त? अरे तुला 5,000 रुपये देतो. फक्त एक काम करायचं, गुड्डीला ना तिथून मायापर्यंत घेऊन यायचं. फक्त सोडून आणायचं. होय तुम्हाला भाऊ ना, भावासाठी एवढं नाही होणार का? मी आधीच मोठ्या मॅटर मध्ये बसले राव. माझ्यासाठी काहीतरी कर राव प्लीज. तुझ्यासाठी करीन पण 5,000 रुपये धर हो. आणि थोडं काम कर प्लीज. काम करीन बर का? अवघड विषय राव. मग काय करायचं आता? काय नाही. अरे अक्षा, अरे इकडे 2 मिनिटं. कोण येऊ? काय रे? काय म्हणतो? काय झाले? पैसे वाटत होतात का? काय नाही म्हणलं, जेव्हा रोज पैसे. मला माहिती, तुला तर विषय माहिती ना. मला माहिती सगळं. मी काय ऐक, तुला जे काय करायचं ना ते बिंदास कर, अजिबात घाबरू नको. अरे आम्ही आहे ना सपोर्टला. तुम्ही म्हणतो मला भीती नाही म्हणून तो राहतं म्हणलं की तुला 5,000 रुपये आणि तिला सोडून आण. बिंदास कर. काय अरे आजकाल शेतकऱ्यांना भेटतात का पुरी? नाही देत ना कोणी. मग काय करायचं? पोरांनी नुसतंच हिंडायचं का? तेच ना, तू बघ ना तुझ्यासारखं माहायला झालं. मग काय करायचं? हा बघ आता मी राहिलो तर आता माझं जाऊ दे, माझं तर नाही झालं आता, तुमचं तरी होऊ द्या. बिंदास कर. येडाय का? पळून आणू आपण आता ती पोरगी. तुला काम दिलं तेवढं काम करत तिला घेऊन ये. वास काय बाहेर माझ्या तुम्हाला विश्वास ठेवला म्हणजे काय? येडाय काय? आपण करू बरोबर. विश्वास ना की 5,000 रुपये दिले बाबा, लय अवघड आहे. पण ते कोणाला? मी काय म्हणतो, असं थोपड घेऊन जाऊ नको. तुला काहीतरी कामानिमित्त जाती अरे असं गेलो तर ते मला म्हणतो तू काय आला घरी? काहीतरी कामानिमित्त जा. मग आपल्याला काय ते हे करावं लागेल. काय जायचं असं कामानिमित्त? काय आठवावं लागेल आपल्याला? त्याचा विचारच नाही केला. प्लंबर बिंबर म्हणून जा. अरे हा राव, त्यांच्या आताच काय तर झालं होतं ते. नाही मी नाही, मला ओळखी ती. आता त्यांच्या घरात काय तर नाही वगैरे काम चालू होतं. मग आपल्याला तसं म्हणून जावं लागेल. म्हणून
जा आणि काय असेल तुम्ही लगेच ते अरे भारी आयडिया आहे. हा? तुम्हाला मदत करा भाऊ, तुमच्याशिवाय मला कुणीच नाही. मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. तुम्ही मला टेन्शन बरं ते चला सगळं झालं आपलं टेन्शन मिशन तुम्ही काहीच घेऊ नका. मी आहे ना, आपण सगळं प्लंबरच्या आहे ना जाऊ आणि त्यांच्या मग तिला ना मी घेऊन येतो. तुम्ही दोघं तिकडे थांबायचं. ते घेऊन येतो तुमच्या हाती, मी तुला सोबत सोडून देतो. मग तिथून पुढे तुम्ही काय करते बघायचं. घाबरू नका, बिंदास करा. तुम्ही मला मी काय घाबरतो? अरे पण ऐकन राव, मला ती भीतीच वाटते राव सध्या. पैसे घ्यायला बरं भीती नाही वाटली. 5,000 घेतले ना काच मला तर दिले असं ना, असं 0 मिनिटात काम करून टाकलं. मागचे एक काम कर ना, थांब. कुठे ते पैसे कुठे गे? हे 5,000 घे आणि तू जाय ना. काय राव रोहित असं मतली वाणी करीत राव भाऊ. अरे बरं ठीक आहे, नका टेन्शन घेऊ. तू घे ते 5,000 तू जा. हे 500 आहे ना, तुमचं सगळं काम करून देईल. बघा भाऊ अरे तुम्ही ना टेन्शन घेऊ, पोरगी आलीच. फक्त तुम्ही मी सांगितलं त्या ठिकाणी थांबायचं, तुमचे पैसे पोरगी पोत, कळलं? बाळ्या आयला 5,000 आपण दिले, पण हा नाही तिकडे दुसराच कोट्याने काय करून यावं. तुला तू पार मित्र पलटला, तू दिले त्याला पैसे काढून काय? पाटल्यावर पण अरे खुश आले तुझी आईले बॅक कर, मला ते भीती वाटायला. पण त्याला 5,000 दिले होय. अरे ते नाही तिचं तिकडे दुसरं जाऊ नाही तिचं सोबतच काही लागलं. नको म्हणून. अरे ते अक्षयला येड आहे. मला तुझी भीतीच वाटायला लागली भाऊ. पण जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ. त्यानं जर नाही काय केलं ना, मी आता जाऊ, काय भीती नाही काहीच नाही, मी जाईन. जाऊ दे, बघू त्यांनी नाही केलं तर तू काय आलाय? हा मी आहे ना. अरे आपण आहे ना. ते अक्षय थोडं लक्ष ठेवावं लागून. तू पण लक्ष ठेव, मी पण लक्ष ठेवतो. त्यानं नाही केलं ना, मी आहेच चल ना. आपण तिथे जाऊन थांबू. हा planning करावं लागेल. आपण प्लॅनिंग करू आणि आपण तू टेन्शन नको, मी आहे ना. इतकं टेन्शन दिलंय ना या गुड्डीनी मला, आहे ना वैताग आलाय बाई या पोरीचा. नवरा एकीकडून फोन करतोय आणि त्या सटवीनी माझ्या नवऱ्याला फोन लावून बसली. तिला गरज काय होती फोन लावायची? माझं डोकं बंद पडलंय आता, मी काय करू नेमकं? त्या पोरीनी जर आहे ना असं केलं ना, लय अवघड होईल. मला काही पण करून आहे ना ती पोरगी तिथं द्यायची नाही. तिथं नाही, मला शेतकऱ्यालाच पोरगी द्यायची नाही. विचार करून करून डोकं बंद पडले माझं. काय झालं वहिनी, कोण 12 वाजलेत तुमचे? माझे हा नाही तसं काही नाही. लय चेहरा पाळलाय. हा माझा चेहरा कधी पडन का? टेन्शन घेतलं का काय? नाही नाही, मी कशाला टेन्शन घेऊ? पण टेन्शन घेण्यासारखीच एक बातमी होती बरं का, लय महत्वाची. हा का? काय बातमी? सांग. असं थोडी कसं सांगते मी, त्या बातमीला थोडं खर्च लागतो ना थोडंफार, आहे की नाही? हा का? काय खर्च लागन? का असं बघा तुमच्या हिशोबाने, कारण की बातमी तेवढी महत्वाची आहे ना. मला असं कोड्यात बोलायला समजत नाही. स्पष्ट बोल, काय असन ती. काय असतील ते आपले काय पैसे लागत आहे की नाही? पैसे वय आपलं काय दुसरं काय लागत आहे? पण बातमी अशी काय नेमकी? इतकी महत्वाची बातमी आहे ना, तुमच्या तर लय फायदेशीर बातमी. माझ्या फायद्याची सकाळी का? कळालं म्हणून सांगायला आलो. हा हा. ताजी बातमी. एकदम ताजी आणि तुमची एकदम 100 आणि 100 200% फायद्याची. हा बर, पैसेच लागतात का? हा. मी तर काही पैशाचं बंडलच घेऊन बसलेली आहे. बघा आता तुम्ही असं आडवं बोलता, सांगाव का नको तुम्हाला? नाही नाही, मी खरंच पैशाचं बंडल घेऊन बसलेली आहे. अहो आम्हाला बंडल नाही लागत, थोडेफार खर्चाला भेटले ताजी बातमी सांगून मोकळं होणार आम्ही. पण बरं, ते सांगा, तुम्ही सांगा. टेन्शन घेऊ नका. सांगा पटकन. नाही, पहिलं कसं सांगा आधी. देते ना मी, विश्वास आहे का नाही? नाही ना तुमच्यावर, मग आमच्यावर नाही का तुमचा विश्वास? मग सांगा ना मग बातमी. थोडंफार हा मग जरा सांगायला थोडं असं माझे वाटते सांगायला, नाही का इंटरेस्ट येतो नाही का सांगायला. ऐका तुम्ही परत 500 काय माहिती. इज्जतच घातली गाडी आमची. सांगा चला. 500 नाही, बातमी सांगा, मी अख्खा बंडल म्हणलं तरी देते बातमी तशी. नक्की? हा घ्या शब्दाला जागत घ्या. तू सांगतच नाही. सांग. सांगा तुम्ही सांगा, मग त्याच्यानंतर मी सांगतो. अहो पोरगी पळून जाणार आहे. काय? पोरगी पळून जाणार आहे तुमची. अहो तसं नाही, म्हणजे ती पळून जाणार नाही. तिला पळून नेणार आहे. कोण पाहून येणार आहे? आता तुमच्याच माणसं कोण, तुमच्या जवळचे आहेत. तुमच्याकडे आले होते. आमच्यात तेवढी ताकद नाही कोणाच्यात पळून न्यायची. बघा आता आम्हाला सगळं माहिती कोण नेणार आहे. अक्षय आपण काय ऐकले, कसा प्लॅन आहे यांचा. हा पुढं सगळं नेणार, ऐकलं कशी? तंबूत. हा ते बघा तेवढं बरं, सांगा ना मग प्लॅन आता. प्लॅन असं कसं. ते पळून नेणारा जो माणूस आहे ना, हं. तो बोला हा बोला पटकन. तो असं एकदम आमचे बी आहे, ओळखीचाच आहे. हं. म्हणजे माझ्या समोरच झाले, ते सगळं घडले. आणि पुढं कोणत्या रस्त्याने जाणार हे पण माहिती. हे पण माहिती बरोबर. ठीक हा. पण ते बस सांगा ना तुम्ही, मला काय. पण ते अजून थोडस हं.
है की नाही? बोला आता. आता रस्त्याचा मार्ग सांगावा लागेल. नगरकडे जाणार. हा नगर कोण डायरेक्ट कुठं जाणार कॉलेजच्या रस्त्याने हेंगार मार्ग. पण ते न्यायला कोण येणार आहे माहिती का? काय प्लॅन केलाय? मोठी गाडी कोण बनून येणार आहे, कसं नेणार आहे, हे तर लय अवघड गोष्ट आहे. ते आता कोणाला पाठवणार आहे गाड्या? तुम्हाला माहिती का ते काय म्हणले ते? माहिती आहे. माहिती होईन धरा. कोणत्या तरी पटकन सांगा, टाइमपास करू नका. पोराला पाठवणार आहे ते कोणाला तरी. 6 वाजता म्हणले. नाही नाही दुपारी म्हणले. असं आहे? फिक्स नाही नाही फिक्स. फिक्स जवळजवळ 6. हा 6 6:30 म्हणजे फिक्स या दरम्यान फिक्स. हा का बरं बरं येऊ. बस एवढंच लक्षात ठेवा आहे का नाही. आणि ते बी शामिल आहेत. कोण काय त्यांचं नाव? नाव सांगा नाव. ते नाव निघत बाहेर नसतं निघत. हा ते नाव सांगा. तुमच्या जवळचे तर घ्या ओळखून. आता कोण आलं तर भांडायला? नाही नाही मला सांगा, मी तुम्हाला पैसे देते. तुम्हाला मला सगळं डिटेल सांगावं लागेल. नाही आता एवढं तर नाही सांगू शकत. आता जवळचे माणसं दे. नाव सांगत नाही आता नाव सांगायचं म्हणले ते ते नाही, आम्हाला पटत नाही ते. सांगा नाव सांगा चला पटकन. बघा आता नाव सांगा. तो तुमचा काय ते आहेत ना कोणतरी दाजी का काहीतरी म्हणले बा असं ऐकायला आलंय. पण हे सगळं प्लॅन झालंय बा असं आम्हाला एवढंच माहित होतं. आणि आमच्यापर्यंत हा. काही बातमी येऊन नका. हा आम्ही तुम्हाला काय तुम्ही सांगितलं नाही. बरं बरं काही काळजी करू नका. हा, तुमच्यापर्यंत तुमचे काही पण आम्ही येणार पैसे घेतलेले नाहीत. हा नाही. ठीक हा? आहे चालेल. येऊ का तेवढं फक्त? माझी ननंद सामील आहे ना, नाही हा. नाही का नाही. नाही नाही हा. माझ्या नंदाचं पोरगच पळून येणार आहे नाही ना. कोण म्हणलं? नंदाचं होतं का? नंदाचं कोणतं होतं? तेच असू शकतं. तेच आहे. तेच आहे ना कन्फर्म. पण 6 टाइम. ठीक आहे 6 का 6:30? 6 ठीक सांगा. 6 फिक्स आहे. हा नाही 6 वाजून 20 मिनिटांनी प्लॅन बरं वाचला. बरं ठीक आहे. ठीक आहे चालतंय. ते गाडी नंबर द्यायचा का? नाही 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 द्या ना गाडी नंबर पण द्या. परत पहिला- नको पोलिसांना जरा अडचण येईल ना. काय नाव आहे त्या गाडीचं? पटकन द्या. अक्षय नंबर आठवतो का? नाही ना. आठवण आठवण हा? नाही ना. नंबर आठवण ना. हा. बरं तुम्हाला मी ऐका ना वहिनी नंबर बघून घ्या. तुम्हाला फोन करून सांगतो थांब ना. थांब. मला आठवण हा. MS 16 हम्म, BQ. हम्म. आता पुढं काय आठवणार आहे? हा? पुढं काय नंबर होता? 70 29. निघा. मी बघते येऊ का? काय करा. 70 29 ना. चला चला. गाडीच्या पाठीमागे 16 काय का? नाव आहे माहिती का मॅडम? हम्म. काय नंबर प्लेट बारीक आहे. नाव आहे मागे एक रेड चला. कलर. खूप माझं झाली माहिती नंबर प्लेटच जास्त मला खूप झाली. जा अहो गाडीच्या पाठीमागे नाव लिहिलेलं आहे मॅडम. ऐका तुम्ही. चला. बघते मी. भरपूर लुबाडलंय तुम्ही जा आता. नाही आम्ही काय कामाचे पैसे हा चला. हा.